तारदाळ ग्रामपंचायतची आदर्श ग्रामसभा, गावहिताचे एकमुखी ठराव. तारदाळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात शांततेत पार पडली. गावच्या विकासासाठी झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे ही सभा मागील सर्व सभांसाठी आदर्श ठरली, अशा भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. तारदाळ ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यात असलेल्या सर्व नागरिकांनी डिसेंबर 2026 अखेरपर्यंत तारदाळमध्येच मतदान नोंद करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत नोंद न करणाऱ्यांचा पाणी पुरवठा व ग्रामपंचायतीमार्फत मिळणाऱ्या इतर सुविधा बंद करण्याचा एकमताने ठराव मंजूर झाला. शासन निर्णयानुसार कन्या विद्या मंदिर तारदाळ या शाळेस इयत्ता 8वी, 9वी व 10वीचे वर्ग मंजूर झाले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून 8वीचा वर्ग सुरू करण्याचा ठराव घेण्यात आला. भविष्यात पावसाने ओढ दिल्यास, पाणी टंचाई उद्भवल्यास टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने अहवाल तयार करण्याचे ठरले. तसेच घनकचरा व सांडपाणी नियोजनासाठी ठोस उपाययोजना राबविण्यावर चर्चा झाली. ठाकरेनगरमधील गायरान प्लॉट धारकांच्या नोंदी ग्रामपंचायत दप्तरी करून ग्रामपंचायतीचा फाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. तसेच यापुढे प्रोसेस व सायझिंग धारकांना बांधकाम किंवा उद्योग परवाने न देण्याचा ठराव मंजूर झाला. गावातील मुख्य बसस्टॉप सुसज्ज करण्यासाठी तेथील दुकाने हलवून जागा खुली करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष पाहणी करून 4 दिवसांत दुकाने हलविण्याची ग्वाही ग्रामपंचायत प्रशासनाने उपस्थितांना दिली. सरपंच पल्लवी पोवार म्हणाल्या, ग्रामसभा म्हणजे केवळ एकमेकांवर टीका करण्याचे माध्यम नसून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याची संधी आहे. आजच्या सभेत सर्वांनी सकारात्मक चर्चा करून गावहिताचे निर्णय घेतले, ही बाब कौतुकास्पद आहे. ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त करत सांगितले की प्रत्येक ग्रामसभेत केवळ वाद न होता विकासाच्या दृष्टीने चर्चा झाल्यास गावाचा कायापालट होऊ शकतो. आजची ग्रामसभा त्याचे उत्तम उदाहरण ठरली आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.